चला, आज आपण करणार आहोत कोळंबी तवा फ्राय। तर माझ्याकडे हे साधारण 30 ते 40 कोळंबी आहेत। ह्या मीडियम साईजच्या आहेत आणि ह्या स्वच्छ धुवून मी यातले धागे काढून घेतले। जो काळा धागा असतो जो काढायचा असतो। तर आता आपण हा मॅग्नेट करून घेऊया। कोळंबी मॅग्नेट करण्यासाठी आपण हा हिरवा वाटण वापरणार आहे। आता ह्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली। ही साधारण 1 चमचाभर टाकूया आपण। त्याचबरोबर आपण एका लिंबाचा रस वापरायचा आहे यामध्ये। याऐवजी तुम्ही कोकम आगळ किंवा व्हिनेगर वगैरे पण वापरू शकता। त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया। त्याचबरोबर यामध्ये टाकणार आहे आपण एक अर्धा टीस्पून हळद आणि हे सगळं आता व्यवस्थित आपण मॅग्नेट करून घेऊया। आता तुम्हाला वेळ असेल तर किमान अर्धा 1 तास तरी हे असंच मॅग्नेट करून ठेवा। तोपर्यंत आपण तवा फ्रायचा मसाला करून घेऊया। आपण कोळंबी तवा फ्राय करणार आहे, पण माझ्याकडे तेवढा मोठ्या साईजचा तवा नसल्यामुळे मी हा एक पॅन वापरते। तर तुमच्याकडे मोठ्या साईजचा जर तवा असेल तर तव्यामध्ये करा। तर आता आपण बघूया काय करायचं। हा पॅन मी ठेवलाय, तो आता साधारण गरम झालाय। आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तर यामध्ये साधारण 4 चमचे तेल टाकून घ्यायचं। थोडंसं जरा जास्तीचं तेल लागतं याला। तेल गरम झालंय, ह्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकणार आहोत। एक 2-4 पाकळ्या लसूण मी ठेचून टाकलाय यामध्ये। तर लसूण थोडासा लाल झाला, यामध्ये आपण कांदा ऍड करूया। हे साधारण मोठे 3 कांदे वापरलेत मी। आता कांदा आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा असा आपण छान आता गुलाबी रंगावर परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा व्यवस्थित भाजला गेलाय आणि ह्यामध्ये आता आपण हिरवं वाटण टाकूया 1 चमचा। तर ह्यामध्ये आपण हे 1 चमचा हिरवं वाटण टाकून देऊया आणि याचा कच्चापणा कमी होईस्तोवर जरा आपण तेलावर परतून घ्यायचं आहे थोडा वेळ, साधारण 1-5 मिनिटं। तर ह्यामध्येच आपण काही पावडर मसाले ऍड करूया। सगळ्यात आधी लाल तिखट वापरायचं 1 चमचा। आता हे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। त्याचबरोबर एक अर्धा टीस्पून हळद, 1 मोठा चमचा धने जिरे पूड, हे व्यवस्थित परतून घेऊया। आपण वाटणामध्ये हिरवी मिरची टाकली, त्या बेतानीच तिखटाचं जरा प्रमाण कमी जास्त करून घ्या। तर मसाला थोडासा तेलावर परतूया आपण आणि यामध्येच टोमॅटो ऍड करूया, म्हणजे मसाले जळणार नाही, टोमॅटोला पाणी सुटेल। तर यामध्येच आपण टोमॅटो ऍड करून घेऊया। मसाले करपू नये म्हणून आपण यात थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे टोमॅटो पण छान शिजला जाईल आणि मसाले पण व्यवस्थित परतले जातील। आता आपल्याला हा मीडियम गॅसवर हा मसाला व्यवस्थित सगळा भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान तेलामध्ये फ्राय झालाय आणि छान तेल सुटलंय। तर आता ह्या स्टेजला ना आपण यामध्ये कोकम आगळ तुम्ही ऍड करू शकता
किंवा आमसूल ॲड करू शकता किंवा चिंच. तर माझ्याकडे चिंच अवेलेबल आहे, तर ह्यामधली मी थोडीशी चिंच यामध्ये टाकणार आहे. आणि आता आपण कोळंबी टाकून घेऊया. ह्यामध्ये आपण कोळंबी ॲड करून घेऊया. आणि ह्यामध्ये आता जे पाणी सुटले लिंबाचं वगैरे ते सगळं मिक्स करून घेऊया. पण तेलावर ह्या मसाल्यामध्ये छान जरा परतवून घेऊया. आता कोणती पण फिश जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की ती ओव्हर कुक नाही करायची. तसंच कोळंबीचं पण असतं, ती ओव्हर कुक झाली तर अशी रबरासारखी ताणली जाते, त्यामुळे ही ओव्हर कुक नसते करायची. ह्याला फार वेळ लागत पण नाही शिजायला. असं पण तुम्हाला तर ह्या स्टेजला जर पाणी ॲड करायचं असेल किंवा ग्रेव्ही कन्सिस्टन्सी हवी असेल तर ह्यामध्ये तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. नको असेल तर हे असंच ह्या स्टेजला छान फक्त 5 मिनिटं आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायचे. त्याला थोडंसं मला सुक्का वाटत होता म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलंय. अजून एक 2 आणि मीडियम आचेवर एक 10 मिनिटं फक्त आपण हे शिजवून घेणार आहोत. ओव्हर कुक नाही करायची आपण. आपण बघूया आपली कोळंबी शिजली आहे का. तर किती छान तरी आली वरती बघू शकता तुम्ही. आणि आता मला ह्या बघू शकता किती छान स्ट्रक्चर आलंय. आणि तुम्हाला जर पूर्ण सुक्की हवी असेल तर ह्यामध्ये पाणी ॲड करू नका, पण मला थोडंसं ग्रेव्ही स्ट्रक्चर हवं होतं म्हणून थोडंसं पाणी ॲड केलंय. आणि आपली कोळंबी आता तयार आहे. तर आपण ह्यामध्ये थोडंसं कोथिंबीर ॲड करूया. आता यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून घेते आणि 2च मिनिटं फक्त आपण मिक्स करून सर्व. आणि आता आपली तयार आहे कोळंबी तवा फ्राय किंवा कोळंबी मसाला म्हणालात तरी चालेल. आणि खूप सुंदर लागते. एकदा नक्की करून बघा. आणि आवडली तर मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.